तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या मराठी ब्लॉग ह्या चॅनलमध्ये। आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता की वडवणी रेल्वे स्टेशनचं बऱ्यापैकी 70-75% काम झालेलं आहे आणि हे कामाचं आपल्याला एकदा आपल्या ऑडियन्सला आढावा देण्यासाठी आजचा आपला हा जो ब्लॉग आहे, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण डबल एक वेळेस बनवत आहोत। तर मित्रांनो, चला आपण वडवणी रेल्वे स्टेशनची पाहणी करूयात। तर आता आपण जाणार आहोत। समोरती जो दिसतोय तो एक पॅसेंजर साठी चढ उतार करण्यासाठी आणि इकडून तिकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जो ब्रिज बनवत आहेत त्या ब्रिजची आपण माहिती घेऊयात आणि साईडला तुम्हाला ह्या रूटच्या विषयी पण थोडक्यात माहिती देतो। अशा प्रकारे हे जे स्टील आहे हे खूप हेवी स्टील आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो। आणि इथलं आता जे काम आहे हे 75% काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने काम झालेलं आहे। अशा पद्धतीने इकडं बघू शकता तुम्ही, इथं बाथरूम वगैरे आहेत आणि इकडं तिकीट घर वगैरे तिकडं आहे। तुम्ही हे बघू शकता मित्रांनो। अशा प्रकारे वडवणी रेल्वे स्टेशनची ही जी इमारत ही पूर्ण तयार झालेली आहे आणि आता फक्त जे राहिलंय ते रंगरंगोटीचं काम राहिलेलं आहे थोडंसं। आणि इथलं जी काही फरची वगैरे आणि बसण्यासाठी पॅसेंजरसाठी जे काही आसन व्यवस्था आहे थोडंच काम राहिलेलं आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टी इथल्या ओके झालेल्या आहेत मित्रांनो। सगळ्यात सुंदर माझ्या मते आता आम्ही सगळीकडे फिरतो, आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आम्ही सगळीकडे फिरतो, असं वडवणी रेल्वे स्टेशन, वडवणी रेल्वे स्टेशन मी बघितलेलंही नाही आणि मी सांगूही शकत नाही इथून पुढचं कुठलं होईल असं एवढं, कारण एवढं हे सुसज्ज असं हे जे स्टेशन आहे, एवढी जागा आणि एवढा खूप मोठा असा प्लॅटफॉर्म असं कुठल्याही गावाला नाही किंवा कुठल्याही रेल्वे स्टेशनला नाही आहे। फक्त आपल्या ह्या 265 किलोमीटरच्या जर्नी पुरतं मी बोलतोय, बाकी इतर ठिकाणी तर भरपूर ठिकाणी आहे। आपलं अहिल्यानगर, बीड, परळी ह्या ठिकाणच्या ह्या अतिमहत्वाच्या रेल्वे स्टेशनपैकी हे वडवणीचं जे रेल्वे स्टेशन आहे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूप सुसज्ज असं हे रेल्वे स्टेशन आहे, बघू शकता मित्रांनो। आणि अशा प्रकारे हे जो आपला रहदारीसाठी जो पूल आहे आपला चढ उतार करण्यासाठी पॅसेंजरसाठी किंवा आपलं लगेज वगैरे काही ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्यासाठी जे जो ब्रिज आहे त्या ब्रिजचा वापर होणार आहे आणि हा ब्रिज ही अर्धवट अवस्थेत आहे। ह्या काही दिवसात हा पूर्णही होणार आहे ब्रिज, आणि ह्याचं हे सगळं सामान वगैरे जे काय आहे मटेरियल वगैरे ते येऊन slow up, no I don't take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate, every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, speak slow, speaking fast, I can roast, I can gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness, a reflection of the emptiness, hilarious, you think you're worth my time, you're delirious, mysterious, because you hide behind a fake exterior, inferior, you know I'll always be a bit superior, get off of me, this ain't no humble brag, I want you to hear words, you can say them back, I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah.
वडवणी रेल्वे स्टेशनला आणि वडवणीकरांसाठी एक खुशखबरी आहे. आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनला आपल्याला 3 मार्च ही तारीख दिलेली आहे रेल्वे प्रशासनाने. 3 मार्चला आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनला एक ट्रायल होणार आहे. आणि आत्तापर्यंत जे बीडचं जे काम झालेलं आहे, बीडचं काम तर आता 90-95% काम फायनल झालेलं आहे. काल गाडी आलेली होती बीडला, आता राहिली आपल्या फक्त वडवणीची वारी राहिलेली आहे. आणि वडवणीची वारी अशी की आपल्या वडवणीला 3 मार्च ही तारीख डिक्लेअर केलेली आहे. त्या 3 मार्चला आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनला गाडी फायनली येणार आहे मित्रांनो. नवीन पटरी घेऊन येणार आहे, नवीन रूल घेऊन येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, माझी एक विनंती, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच मित्रांनो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला.